सखी सावली काव्यांजली। काय तू काय विचार करत होतीस? अगं काय नाही, प्रीतमसाठी खायला काय करू याचाच विचार करत होते। आता प्रीतम पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला काय हवंय काय नकोय ते सगळं मी स्वतः बघणार। तो पूर्ण बरा होईपर्यंत मी अजिबात घराच्या बाहेरच पडणार नाही। करशील? तुझ्या मुलासाठी शक्य आहे तेवढं सगळं करशील तू, त्याची सगळी काळजी घेशील। तू एक प्रेमळ आई आहेस, पण आपली सून सुद्धा आपली मुलगीच असते ना ग। तिची काळजी कोण घेणार? विषय टाळू नकोस मधुरा। ताई, अंजली हा टाळण्याचाच विषय आहे ताई। हेच मला तुझं आवडत नाही। तू स्वतःहून समजून घेतलं असतंस तर तुला समजवायला यायला मला काही गरजच नव्हती। सून आपला उंबरठा ओलांडून आपल्या घरात येते, आपल्या घराची ती मुलगी होते, तिलाच असं उंबरठ्याच्या बाहेर उभं करून कसं चालेल? किती वेळ उन्हातानात उभी करणार आहेस तिला? तिच्यामुळे माझ्या मुलाला जे चटके बसतात त्याचं काय करायचं ताई? असं तुला वाटतंय, असं आम्हा कोणाला वाटत नाहीये। आणि प्रीतम तर तिला ओळखतही नाहीये। जरा विचार कर मधुरा, तिला काही झालं, आजारी पडली, चक्कर आली तर सगळे तुला जबाबदार धरतील। कुणाकुणाला काय काय उत्तर देशील तेव्हा? आमचं सोड, उद्या प्रीतम बरा झाल्यावर त्यालाही हे सगळं आठवेल, त्यालाही हे सगळे प्रश्न पडतील, तोही हे सगळे प्रश्न तुला विचारणार आहे। तेव्हा काय उत्तर देणार आहेस त्याला? यांना तर उन्हाचा त्रास होतोय। अंजली, आतापर्यंत समजूतदारपणाने सगळे निर्णय घेतलेत, तसाच समजूतदारपणा आत्ताही दाखव आणि अंजलीला मोठ्या मनानं आपलंसं कर। काय करताय तुम्ही असं? ते उन्हात उभ्या का? पुष्पांजली, अहो काय झालं? नाही ताई, अंजलीच्या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाहीये। हा ठीक आहे, पुढे जाऊन प्रीतमला काय उत्तर द्यायचं ते माझं मी बघेन, पण या घराचे दरवाजे अंजलीसाठी इथून पुढे कधीच उघडणार नाहीत। मधुरा, मधुरा, पुष्पांजली उठा। पुष्पांजली, पुष्पांजली उठा। पुष्पांजली,
यू ओके? प्रीतम, बस बसा कशाला उठताय? प्रीतम तू ठीक आहेस ना? तुझं डोकं दुखतंय का? एक मिनिट, चक्कर तुम्हाला आली होती. मी ठीक आहे, माझं मगाशी जरा डोकं ठणकर होतं, पण आता मी औषधं घेतोय, बरं वाटेल मला. तुम्ही माझी नका काळजी करू. तुम्हाला काय झालंय? मी उन्हात का उभ्या होता? काय झालं? पुष्पांजली, तर मला सांगा, तुमच्या काकू अजूनही तुमच्याशी वाईट वागतायत का? आता आईला सांगा रे आज त्यांच्याशी बोलायला येतं, कारण हे सगळं असह्य आहे. काय झालं? हे बघा, तुम्ही नका काळजी करू. मी म्हंटल ना, हे बघा, प्लीज प्लीज रडू नका. प्लीज प्लीज शांत व्हा. आपण बघू ना काय करायचं ते. तुम्ही असं, हे बघा, प्लीज शांत व्हा. मी आहे ना इकडे. मी बाबा, काय चाललंय? रडतायत त्यात, तुला माहिती आहे? आई काय सुरू आहे मावशी? हे पुष्पांजलीच्या काकूने त्याला बाहेर उन्हात उभा करून ठेवलं होतं. कितीतरी वेळ त्याला चटके बसत होते आणि शेवटी चक्कर आली त्यांना. बरं नशीब मी बघितलं आणि सावरलं सगळं, नाही तर काय झालं असतं आता? मला कोणी सांगेल का हे सगळं काय सुरू आहे? हा काय प्रकार आहे सगळा? काय झालं? तुम्हाला यातली काही कल्पना नव्हती का? हे किती चुकीचं वागणं आहे. असं कोणी उन्हात उभं करून ठेवता का कोणाला? ते काय नाही, त्यांच्या काकू जर असाच त्रास देत असतील ना त्यांना, तर आई तू लवकरात लवकर त्यांच्याशी बोला आणि लक्ष घाल्या. तुम्हाला प्रॉमिस कर, या विषयावर तू त्यांच्याशी बोलणार आहेस ना? का मी बोलू? ओह, म्हणून तुला आज ऑफिसला यायला उशीर झाला ना? बर, आता कशी तब्येत आहे तुझ्या धीराची? काय नाव म्हणालीस? प्रीतम. तब्येत बरी आहे आता, पण पूर्ण रिकवर व्हायला वेळ लागेल त्याला. एक मिनिट. बाबांचा फोन. हा बाबा बोला. काव्या, बाळा पोचलीच ऑफिसला? हो पोहोचले मी. अगं, विश्वजित घरी आला होता. प्रीतमचं कळल्यावर तो उगीच चिडचिड करत होता. त्याला पैशाचं टेन्शन आहे ना, म्हणून मला वाटतं तो असं. जाऊ द्या, कामात असशील ना, आपण बोलू नंतर. हा चल. हो. विश्वजितनं करून ठेवलेलं कर्ज लवकरच फेडावं लागेल. आईंचं आणि बाबांचं टेन्शन तरी कमी होईल. मला ऑफिसमध्येच काहीतरी बघावं लागेल आता. नारायणी. हा बोल ना. ऑफिसमधून पैसे ॲडव्हान्स घ्यायचे असतील लोन म्हणून, तर काय करावं लागेल? काय प्रोसिजर आहे? लोन? अगं पण तुला कशासाठी हवंय लोन? आहे थोडी गरज. सांग ना प्लीज, काय करावं लागेल? तू आत्ताच जॉईन झालीस ना काव्या, त्यामुळे तुला लोन मिळणं जरा कठीण आहे ग. ठीक आहे.